उपस्थित असलेली आणि यशाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणारे हे बरोबर आहे. त्याच्यामध्ये अभिमान गाडगे सर, शिवाजी गाडगे सर, माने सर, साळुंके सर, कवडे सर, आमचे मित्र पवार सर, तेही व्याख्याते, तेही मोटिवेशनल स्पीकर आहे. आणि कसता खात का होईना आपल्या विद्यार्थ्याला घडवणारे हे सर्व पालक, सर्वप्रथम यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. मगच मला जे वाटतं या गुणवत्तेच्या संदर्भात बोलण्याच्या ऐवजी खरी गुणवत्ता काय आणि घाबरायचं कशालाच नाही हे आपण दोन घेऊन या ठिकाणी जातो. एखाद्याचा चेहरा बघितल्यावर सहनशीलता आणि हास्य जर असेल तर जगातला कुठलाच पराभव त्याच्याजवळ येऊच शकत नाही. हे माझं मत आहे. हे तुम्हाला काही एक संधी गेली तर जाऊ दे ना. नाराज कोणासाठी व्हायचं? अरे नाराज आपला आई वडील कधी झालं नाही, कधीच झालं नाही. कसला खात खात भाकरीचा तुकडा मोडत मोडत ज्याने आपल्याला आकाशाला गवसणी घालण्याचा विचार दिला त्याचे संस्कार घेऊन चला. जगातलं यश तुमच्याकडे खेचल्याशिवाय राहणारच नाही. तुम्ही एक माणुसकीचा सुंदर मॅग्नेट होणार हे निश्चित आहे. आणि हे होत असताना फक्त मार्काचं गुणवंत होऊ नका, तर आई वडिलाच्या पदस्पर्शाचा गुणवंत व्हा. त्याचं चरण स्पर्श घेऊन खऱ्या अर्थानं तुम्ही मार्गक्रमण करा. उदाहरण सांगताना कशी असली पाहिजे गुणवत्ता? अरे नसली पाहिजे अहंकारासारखी. कशी असली पाहिजे गुणवत्ता? झुकल्या पाहिजे मानाजित. कशी असली पाहिजे गुणवत्ता? जरी पडलो एक मार्काने कमी पण लढलो होतो मी तिथं, लढलो होतो मी त्यासाठी म्हणून मी पडलो. अरे पडलो जरी आज उठेन मी पुन्हा, पडलो जरी आज उठेन मी पुन्हा. अरे चालेल एक एक पाऊल, चालता चालता हळूहळू धावेल एक एक पाऊल. अरे धावता धावता एक एक पावलानं गती पकडेल आणि अशी रनिंग करेल की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेचं मेडल माझ्या छाताडावर ऑल इज वेल म्हणूनच चमकेल. आणि त्यासाठी मी प्रयत्न करेल. हे तुम्ही करायचं. येणारे जे आता बसलेले आहेत त्यांनी या आदित्य पेटले असतील, संस्कार असेल, सुरवंश असेल, राम असेल. अहो संस्कार इथंच आहे, राम इथंच आहे. अगदी सगळेच व्यक्तिमत्व. खरं म्हणजे आदित्यचं कौतुक आहे. आपल्या या ठिकाणाहून अशी गुणवत्ता मिळवताना इतकं सोपं काम नाही. 3900 वर रँक आपण म्हणतो, पण जेव्हा आपण अभ्यास करतो त्याचं एक वाक्य आताच मला छान वाटलं की मी ठरवलंच होतं की जेई करायची. इच्छा फार महत्वाची आहे मित्रांनो. इच्छा जर असेल तर देव सुद्धा तुमच्यासाठी मदत करतो. देव सुद्धा याच्यासाठी उदाहरण सांगतोय मी. कारण देव कधी मदत करतो पण तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. एका असं नदीला पूर येतो, एक माणूस त्याच्यामध्ये अडकलेला असतो, त्याला वाटतं देव मला वाचवायला येईल. तो पहिल्यांदा तिथंच थांबतो. एक माणूस जीप घेऊन येतो, तो म्हणतो अरे चल आपल्याला जायचं आहे. पूर येतोय, पाऊस येतोय, पूर पाणी वाढायला लागलेलं आहे. तो म्हणतो नाही देव मला वाचवायला येणार आहे. तो काय जात नाही. लक्षात ठेवा पुराचं पाणी वाढतं त्यावेळेस त्या ठिकाणी तो दुसऱ्या मजल्यावर येतो. पुन्हा त्या ठिकाणी घोडीवाला नावाडी त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो अरे चल ना पुराचं पाणी वाढते, सांगतो आपण जाऊया. तो नावाड्याला म्हणतो देव माझा येणार आहे. अरे देव हा घराच्या देवळात नाही, कुठल्या देवळात नाही तर घराच्या मंदिरात असणारे आई वडील. लक्षात ठेवा. यातून आपण घेताना तो नावाडी निघून जातो. तो पुन्हा तिसऱ्या मजल्यावर जातो, शेवटचा मजला असतो. पुराचं पाणी तिथपर्यंत येतं. त्यावेळेस सुद्धा एक हेलिकॉप्टर येतो आणि त्यातील तो पायलट म्हणतो अरे चल ना पाणी वाढते, तू चल. तो म्हणतो देव मला वाचवेल, देव माझ्यासाठी काहीतरी करेल. वैशिष्ट्य वाढतो आणि तो मरण पावतो. मरण पावल्यानंतर तो स्वर्गाच्या दिशेने आढळतो. स्वर्ग असतो का? कारण अजून आपण पृथ्वीवरच आहे. स्वर्ग कुठं? तर चांगल्या माणसांच्या शिक्षकांच्या दारी. स्वर्ग कुठं? आई वडिलांच्या पायापाशी. आणि स्वर्ग कुठं? जिथं संस्कार असेल तोच पृथ्वीवरचा स्वर्ग. आणि त्या स्वर्गात नांदणारे आपण स्टार. लक्षात ठेवा. चमकणारी चमचवणारी आपण मंडळी.
स्वर्गाचं काय घेऊन बसलाय? आपण बनवू शकतो ज्या जाग्यावर आपण बसेल तो स्वर्ग. मग तुम्ही ठरवायचं की स्वर्ग आपल्यापासून चालू करायचा की आपण जिथं जाईल वर तो पाहण्यासाठी झोपून दिवस काढायचं. मित्रांनो, 12 तास अभ्यास घेताना ज्यावेळेस तो माणूस वर जातो त्यावेळेस देवाला म्हणतो, अरे मी तुझी किती वाट पाहत होतो पण तू मला नाही वाचवलंस. मी किती प्रार्थना करत होतो तुझी. देव म्हणतो, अरे 3 वेळा मी तुझ्या पाशी आलो. जीप घेऊन मी चालतो, पुन्हा घोडी घेऊन मी चालतो, हेलिकॉप्टर घेऊन मी चालतो. तू येईच ना. अरे तुझी वृत्ती जागी चालण्याची नाही तर मी तर काय करणार? देव म्हणतो करत जा. जगातला सुंदर मंत्र आता करत जा. समजत नसेल तर नाही समजू द्या पण करत जा. एवढा मोठा पॅराग्राफ येत नसेल, लक्षात राहत नसेल, एवढा पाठ करा. एवढी मी बुद्धी चालत नसेल तर एवढा पाठ करा. अरे करते जाओ मेरे दोस्तों, दुनिया सलाम करेगी तुम्हें. दुनिया सलाम करेगी तुम्हें जब तुम कोशिश करोगे. मला सांगा ना, काहीच प्रयत्न करत नाहीत लोक. तुमच्याकडे एवढी क्षमता आहे की दिवसाचे किती तास बाबासाहेबांनी 18 तास 6 तास झोपायचे ते 18 तास अभ्यास केला. अरे नथिंग इज इम्पॉसिबल. आपण जर थोडासा अभ्यास केला, अगदी 11वी पासून जमलिंग नाही हो काय पण उद्या अभ्यास केला तर लक्षात ठेवा, माझं असं म्हणणं आहे की जे बुद्धीचा सर्वसाधारण वापर करतात ते सर्वसाधारण राहतात. जे बुद्धीचा 50% वापर करतात त्याला लोक सलाम करतात आणि जे बुद्धीचा फक्त 70% वापर करतात लोक त्याला डोक्यावर घेतात आणि डोक्यामध्ये ठेवतात. मग डोक्यावर लोकांनी घेऊन आपला जय जयकार करण्यासाठी आज आपलं डोकं त्या पुस्तकाच्या स्टडीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि तो विचार घेऊन, ती इच्छा घेऊन आपण जाऊ ना तर आई वडिलांच्या या प्रेमाचं, आई वडिलांच्या कष्टाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अरे मी कोण सांगणार? येथून यायला पाहिजे. डोळं बंद करा, हृदयालाही सांगा मी करतोय ते कसं आहे. अगदी सगळ्यांनीच त्यावेळेस ते सांगतं. त्यांनी जर सांगितलं की ऑल इज वेल, ऑल इज वेल, तर करायचा प्रयत्न. कुणासाठी थांबताय? कुणासाठी थांबताय? पण उद्या पडला तर उठण्याची धमक ठेवा. इच्छा इतकी तीव्र असू द्या. किती तीव्र असली पाहिजे इच्छा याचं एक उदाहरण सांगतो. एक विद्यार्थी सॉक्रेटिस जवळ गेले आणि म्हणाले की यश मिळवण्याचं रहस्य मला सांगाल काय? बाळांनो, रहस्य आपल्या आई वडिलांना विचारा, ते तुम्हाला नक्कीच सांगतील. जगात त्यांच्या एवढं सुंदर रहस्य कुणीच देऊ शकत नाही. आई वडील आणि गुरु ज्यांचं तुम्ही मानलं की कोणतंही यश मिळवल्याशिवाय राहत नाही. यश मिळवायचंच असेल तर सॉक्रेटिसची ही कथा आपण पुढे घेऊन जातोय. ते म्हणतात उद्या सकाळी ये, मी तुला यशाचं मंत्र सांगतो. यशाचा मंत्र काय असतो हे मी तुला उद्या सांगतो. अरे यशाचा मंत्र कधी येतो? अरे खाल्लेलं अन्न पोटामध्ये ज्यावेळेस पचतं त्या पोटामध्ये पचलेलं अन्नाचं ऑक्सिजनचं म्हणजे रक्तामध्ये त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं. तीच बायोलॉजी सांगते ते ऍब्सॉर्ब झालेलं रक्त अन्नाद्वारे ऑक्सिजनद्वारे ते आपल्या डोक्याकडे जातं, मेंदूकर. मेंदू तल्लख होतो आणि त्याच ऑक्सिजन मेंदूला पुरवठा होऊन त्या आई वडिलांनी खाल्लेलं कष्ट, त्या कष्ट त्या अन्नाच्या रूपामध्ये आपल्याला या ठिकाणी कशामध्ये जातात? डोक्यामध्ये. आणि तेच ज्यावेळेस मेंदूमध्ये साठलं जातं आणि तेच हातातून उतरतं. तेच यशाचं मंत्र आहे. त्याच्यासाठी हा मेंदू, हे हृदय त्यांच्यासाठी सकाळ उघडं ठेवा. यशाचा दुसरा तिसरा अद्भुत मंत्र नाही. इच्छा, इच्छा आणि शेवटपर्यंत मला ज्या गोष्टीची इच्छा आहे ती मी मिळवणारच. हीच कथा आपण सांगताना पुन्हा तिकडे येतोय. सॉक्रेटिसच्या जवळ तो विद्यार्थी येतो आणि तो विद्यार्थ्याला घेऊन सॉक्रेटिस नदीच्या दिशेने, माहिती असेल काय जणाला, नदीच्या दिशेनं जात असतात. नदीच्या दिशेनं जात असताना नदीच्या जवळ जवळ चालत जातात. पुन्हा नदीच्या मधोमध जायला लागतात. एवढं पाणी येतो. विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की सॉक्रेटिस कुठं तुमचं? नेमकं कुठं? नदीचं पाणी इथं आलं. सॉक्रेटिस चल आगे बढ़ जा, कदम कदम आगे बढ़ाते जा, लेकिन आगे तो
सॉक्रेटिस बुडवतात, लक्षात ठेवा. इतका ताडपडतो, अगदी काळा निळा चेहरा पाडायला लागतो, तो इतका ताडपडतो. काही वेळानं सॉक्रेटिस मान त्याची वर करतात आणि त्यावेळेस त्याला पहिल्यांदा श्वासाची गरज झालेली असते. त्यानं श्वास घेतल्यानंतर सॉक्रेटिस त्याला विचारतात की आता तुला सगळ्यात त्याच्याशी जास्त इच्छा वाटली. त्यावेळेस तो सांगतो की मला सगळ्यात जास्त इतकी तीव्र अशी इच्छा वाटली की मी श्वास घेतला पाहिजे आणि ती श्वास घेण्याची इच्छा मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि हेच आहे यशाचं गमक. जर इच्छा असेल ना, वाट पाहू नका. तुम्हाला हवं ते मिळेल. याच्यासाठी जशी हवा मिळवण्यासाठी त्या विद्यार्थ्याला इच्छा इतकी गरजेची होते, अगदी तसंच तुम्हाला सुद्धा असलं पाहिजे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तसं होईल, मी म्हणत नाही अशी जगातील कितीही करिअर आहे, एक गेलं दुसरं शोधा, पण त्याच्यामध्ये उत्कृष्टतेचा ब्रँड कोण असावं तर तो तुम्ही. तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटलं पाहिजे अरे याच्यासारखी उत्कृष्टता आणि प्रामाणिकपणा पृथ्वीवर अवतरले नाही, असं असलं पाहिजे. समोरच्याने म्हणलं पाहिजे की अमुक अमुक याचा मुलगा आहे, अभिमान वाटला पाहिजे. असं कर्तृत्व तुमच्याकडे आहेच. म्हणून आजच्यापासून अगदी थोड्या वेळा जास्त म्हणजे बरेच वेळ तुम्ही आहेच या ठिकाणी की कोणतीही गोष्ट करताना अगदी चुकणार आहे तुम्ही, पण शिकण्यासाठी करा, शिकण्यासाठी करा. संकट कितीही बिकट येऊ द्या, त्याला कट करण्याची ताकद ठेवा. जगातलं कुठलं संकट, मग बायो असो, केमिस्ट्री असो, फिजिक्स असो, मॅथ्स असो, नाहीतर जीवनाच्या या आयुष्यामध्ये सुंदरतेक वाटचाल करताना कुठलंही संकट तुम्हाला हरवू शकत नाही आणि हरवण्याची ताकद त्याच्यामध्ये कुणाचीच नाही. कधी जर अंतरंगामध्ये जर आपल्या सकारात्मक दृष्टिकोन असेल, आपण तेवढ्या उंचीवर जाणार असेल तर नक्कीच सांगतोय मी, तुम्हाला सांगतोय, तुम्ही उद्याचे APJ अब्दुल कलाम असाल. तुम्ही म्हणाल रिजेक्शन, रिजेक्शन कुणाचं झालं नाही. या समोर बसणाऱ्या व्यक्तींना विचारा की आयुष्यात रिजेक्शन कुठल्या ना कुठल्या पातळीवर येतं. मी असं एखाद्या विषयामध्ये रिजेक्शन झालं नाही. अमिताभ बच्चन ज्या ठिकाणी गेले होते, त्यांच्या आवाजामुळे त्यांना बाहेर काढलं. तोच आवाज आज आपल्याला आवडतो. हे रिजेक्शन उद्याच्या यशाचं गमक आहे. लक्षात ठेवा, APJ अब्दुल कलाम यांना व्हायचं होतं काय, पायलट झाले काय, सायंटिस्ट. पण ज्यावेळेस त्यांना भारतीय राष्ट्रपती ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांनी स्वतः विमान उडवण्याचं शिकलं. स्वतः विमान उडवण्यासाठी 6 महिने ट्रेनिंग केली. पण मी पायलट होणार आणि स्वतः विमान उडवून ते गेले. असा पाहिजे ध्येयाचा पाठपुरावा करण्याची क्षमता. अरे काय पाहत बसताय अमुष्य पौर्णिमा. छत्रपती आठवा, ज्यांचा गुरु जिजामाता, पायाला वंदन केलं अमुष्याच्या रात्री, काळोख्या किर्र रात्री ज्यांनी स्वराज्य मिळवून दिलं आणि तेच स्वराज्य आई वडिलांच्या रूपामध्ये सुराज्य होऊन आपल्यापाशी. लक्षात ठेवा, हेच छत्रपतींचे विचार. त्यांच्याजवळ काही नसताना, रणवनात हिंडताना काटे टोचत असतील, रक्तबंबाळ होत असतील, इतक्या तरी यातना नाहीत ना आपल्याला. म्हणून एकदा लढा, जब लढेंगे तो जीतना तय है. अरे जीतेंगे भी हम, हमारे जैसा इस दुनिया में कोई नहीं है. इसलिए भगवान ने हमें भेजा है धरती पर, कुछ तो नया करना है मेरे दोस्त. कर ले दुनिया मुट्ठी में. रिलायन्स वाला ने रिचार्ज इकडे मारतो, पैसे तिकडे जातात. अब तिकडे कोणी काय तर करू देना. जेब में आना चाहिए हमारी जेब इतनी ताकतवर होनी चाहिए. ऐसा नहीं है उस पर एक ब्लॉक मारो, इस पर झपाटा मारो, ऐसा नहीं खुलती जेब. असं कधी खिसा खोलत नाही. कुणाचं हृदय उघडायचं असेल, अलगद हात घाला ना, खिसा भी ओपन होतो आणि हृदय भी ओपन होतं. हेच जगाचं सुंदर मत आहे. मित्रांनो, घाबरू नका. एखाद्या परीक्षेमध्ये संकट आलं, घाबरू नका. माझा भाव असेल, कुणाचा बी असेल, आम्ही यातूनच गेलेलो आहे. घाबरायचं का नाही. तर आयुष्यातील अशा व्यक्तींना आठवायचं. थॉमस अल्वा एडिसन असतील, प्रत्येक गोष्ट, ग्रॅम बेल असेल, बायकोसाठी हेअर म्हणजे श्रवण यंत्राचा शोध लावायला गेले, पण टेलिफोनचा शोध लावला. मग आपण एक 5 वाक्य शेवटी सांगतो.
सांगतो, कारण बऱ्याच जणांना बराच वेळ तुम्ही या ठिकाणी थांबलाय, पण ते 5 वाक्य ऐकण्याच्या अगोदर मी तुम्हाला इतकंच सांगेन, एक बार छूटा है आज से दोबारा कोशिश करो, 2 बार छूटेंगे तीसरी बार कोशिश करो, तीसरी बार भी छूटेंगे, अरे छोड़ो ही नहीं, वो अपने पास आने तक कोशिश करो। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, अरे हार नहीं होते ऐसा कभी देखा ही नहीं, जिसकी हार कोशिश करने के बाद भी हुई होगी। मित्रांनो, एखादा उत्कृष्ट शेतकरी जरी झाला तर तुमचा तो ब्रँड असला पाहिजे, तुम्ही डॉक्टर जरी झाला तरी तुमचा तो ब्रँड असला पाहिजे, आणि शेवटी कधीही आपलं मातृत्वाला विसरू नका, कारण हंबरुनी वासराला चाटते जावा गाय, हंबरुनी वासराला चाटते जावा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसली माझी माया, दिसली माझी माया, अन खट्या याला माया झाली राणी, पायात नसे वाहन चालू, त्याच व्यक्तिमत्वाला आठवण आणि प्रगती करत राहा, आयुष्य सुंदर बनल्याशिवाय झालं। 5 वाक्य सांगतो आणि शेवटीकडे येतो, कारण मलाही या ठिकाणी पुढे थोडंसं काम असलं जाणं। सकाळी उठल्याबरोबर आजचा दिवस, टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे, अगदी सगळ्यांसाठी आहे, फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही। काही उद्या 75% जीवन सरलेला असू द्या, 25% असू द्या, वर्ल्ड कप सारखा असू द्या, शेवटचे 15 ओव्हर संपल्या, 30 बॉल शिल्लक होतं, आपल्या आयुष्याचा 75% संपलेला असू द्या, आतापर्यंत 11 संपलेला असू द्या, परंतु ते 15 ओव्हर संपल्यानंतर 30 बॉलला भारतीय टीमनं जुडी टेक्सोन गोलंदाजी केली आणि सूर्यकुमार यादवनं सुंदर कॅच पकडला आणि टर्निंग पॉइंट ठरला तो आपल्या आयुष्यात संधी नक्कीच येईल। कॅच करा, कॅच केलं की तुम्ही विनिंग झाल्याशिवाय राहणार नाही। टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे आणि माझाच आहे, तो मी सुंदर बनवणार, म्हणून पहिलं वाक्य आहे टुडे इज माय डे, म्हणून कधी विसरू नका, कालचा दिवस गेलेला गेला, आजचा माझा आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन। दुसऱ्या लक्षात ठेवा, आय एम द बेस्ट, मी बेस्ट आहे। 150 कोटी लोकसंख्येमध्ये उभं चालू नाही ते, असंच जाण्यासाठी देवाचा त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे। आय एम द बेस्ट, धावता नाही आलं, अरे उडी तर मारा ना, काहीच नाही करता आलं, सिंगिंग तो करो मेरे यारो, वो भी नहीं आया, पेंटिंग करो, वो भी नहीं आया, कुछ तो करो, करते जाओ करते जाओ, पहले तो अकेले रहेंगे फिर कारवा बन जाएगा। म्हणून पुन्हा सांगतो की आय एम द बेस्ट, पुढचं सांगतोय की जे करता तुम्ही ते तुम्हाला शक्य आहे, म्हणून आय कॅन डू इट, मी करूच शकतो, मी करू शकत नाही म्हणजे पृथ्वीवर कोणीच करू शकत नाही। 45% मार्क असू द्या, उलट करा, 54 करा, 5 अधिक 9 90 करा, 90 ची 93 करा, प्रेस करा, 45 असता म्हणून मी हुशार नाही म्हणून थांबू नका, कारण मला अजून 55% संधी आहे पुढे प्रोग्रेस करण्याची, ग्रोथ करण्याची। जसं बी लावल्यानंतर उगवतं तसंच ते वाढतं, तसंच आपल्याकडे संधी आहे पुढे वाढ करण्याची, म्हणून तिसरं आहे आय एम इज अ विनर, मी चौथा आहे आय एम इज अ विनर, मी विजेता मानसिकतेचा आहे, मला जेईला यायचं आहे, मला सीईटीला यायचं आहे, अरे मला काहीच नसेल तर मला नोकरी देणारे व्हायचं आहे, नोकरी देणारा माझ्यासाठी 100 लोक काम करणारी पाहिजे, म्हणून 4थं वाक्य आपण सांगितलं आय एम इज अ विनर, मी विजेता आहे, आणि शेवटचं वाक्य सांगतो की मी प्रयत्न करतोय ना, देवाकडे जाऊ नका, आई वडील हेच देव, हे गुरु हेच देव, त्यांच्या पाया पडा, आणि शेवटचं तुम्ही सुंदर प्रयत्न करत असाल तर गॉड तुमच्या बरोबर असेल, गॉड ऑलवेज विथ मी, गॉड ऑलवेज विथ मी, देव माझ्या बरोबर आहे आणि देव तुमच्या बरोबर नक्की येईल। फक्त अभ्यास न करता देवा मला पाव होऊन जाऊ नका, देवाने काय बेकरी खोलली नाही की तुम्हाला पाव द्यायला, अभ्यास करा, चहा तर बिलकुल मिळणार नाही, देवाच्या पायात तिथंच पडा की जिथं तुम्हाला समाधान वाटेल। एक उदाहरण शेवटचं सांगतो आणि या ठिकाणी आपण थांबतोय। एक मुलगा होता, त्याला सगळे विचारायचे तू काय करतोय, तो म्हणले काहीच नाही, मार्क कमी होती, काय तर कॉम्प्युटरचं करायचं, काहीतरी करायचं, काहीतरी जोडायचं,
फरक पडत नव्हतं. शिक्षक मारायचे, इकडं 2 चपाटे जबात खाल्लं की तिकडं 2 चपात्या जोरात पडायचा. शिक्षकांना काय बोलत नव्हता. पुन्हा यायचा, गणित असा आहे, हाय बी तसा, पुन्हा धक्का खायचा, पुन्हा असं लाडका आपल्यासारखा. अहो खेड्यातली मुलंच हे करू शकतात, कुठंही जाऊ शकतात. लक्षात ठेवा. म्हणून आपण प्रयत्न करायचा. तो पुन्हा जायचा, कॉम्प्युटरसाठी हे करायचा. ज्यावेळेस त्याच्या वर्गातली 99% वाली लोक काय करतात विचारलं, त्यांनी सांगितलं की त्यांना 1 लाखाचं पॅकेज आहे, कंपनीत आहे, सध्या ती 12 झालं एवढ्यावर आहे. दुसरी काय करतात, कोण IIT ला गेले. तुम्ही जाताय ठीक आहे, पण तू काय करतो ज्यावेळेस प्रश्न येतात. तो म्हणतो माझे 5 विषय गेलेले होते, मी 5 विषय असून सुद्धा थांबत नव्हतो. शिक्षक मला निभार मारायचे, मी जेवढं तिकडं मारल तिकडं तंदुरुस्त. अडॅप्टेशन, अनुकूलन हे माणसाचं हे हो जबरदस्त. नाराज नावायचं, आई वडील खवळलं, पुन्हा या, पुन्हा जेवा. दर्शन घ्या आणि त्या माय माऊलीच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा. जग आपल्याकडे माय माऊली म्हणून येते आणि आपण माय माऊलीचं नाही पाहायचं तर मग बघायचं कुणाचं. वारकरी संप्रदायाचे सगळे येतात. म्हणून हीच आपली पांडुरंगाची जोडी म्हणून घ्या. त्यावेळेस त्याला विचारलं जातं तुम्ही काय करता. ज्या कंपनीमध्ये 99% लोक काम करतात, आय एम इज द ऑनर ऑफ धिस कंपनी, मी त्या कंपनीचा मालक आहे, असं 5 विषय गेलेला माणूस सांगतो. आणि तेच बिल गेट्स आहेत. लक्षात ठेवा. संगणकाची कंपनी उभा करणारे, मार खायचे पण काहीतरी करायचे, अशी आपल्यात उदाहरणं आहेत. अशी उदाहरणं घेऊन चला आणि कितीही संकट येऊ द्या, आपले हात आकाशाला टेकण्यापर्यंत प्रगती करा. पाय मात्र जमिनीवर राहू द्या. डोक्यात मात्र आई वडिलांचे, छत्रपतींचे संस्कार राहू द्या. आणि मी म्हणेल कवे तांबर घेताना काळीच काढून देता नाही, हास्य मात्र तुमच्या चित्र्यावर राहू द्या आणि तुमच्या ते राहील यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. नाराज होऊ नका. जगातलं सुंदर मेडिसिन कोणतं असेल, स्माइल इज आवर रेनबो स्माइल. हे रेनबो आहे तुमच्या चेहऱ्यावरची इंद्रधनुष्य आहे. कायम राहू द्या. संकट आले, अरे हा मी तयार आहे तुझ्या छाताडावर पाय देऊन. मी जर विजय नाही मिळवला तर नावाचा अमुक अमुक नाही असं बना. ते बनण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि उद्याचे कुठलीही परीक्षा येऊ द्या, त्यात तुमचं नाव भाग्यवान कसं आहे हे तुमचं नाव बघून लोकांना कळू द्या. आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि माझं लांबलेलं जे हे कथानक असेल, भाषण असेल, ते मी थांबवतो. चुकलं असेल ते माझं, बरोबर असेल ते तुमचं. थांबू नका. थांबायचं नाही, थांबायचं नाही. जोपर्यंत मी विजय होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. अशा गोष्टी शक्य करण्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि ह्या माझ्या टीमनं मला बोलवलं त्याबद्दल त्यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि कृपया असं व्यक्त करतो की जाताना माफी बी मागतो, कारण येता येता बरीच गर्दी आहे खाली. येताना मला उशीर झाला, 10 मिनिटं तुम्हाला बसावं लागले. जे काही तुमची वेस्ट माझ्यामुळे गेली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि भावी आयुष्य हे तुम्हाला उज्ज्वल घडो, तुमच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण हो आणि ते तुम्ही करण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.